हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मागील लेक्चरला आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज बघितल्या. आता आपण नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज बघू. नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे काय? तर ज्या बॉडीज कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख केलेल्या नाही आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख न करतासुद्धा ज्यांचं गठन केलेलं आहे आणि ज्या सरकारच्या शासन कारभार चालवण्याच्या कारभारामध्ये किंवा प्रशासन चालवण्याच्या कारभारामध्ये कार्यरत आहेत, अशा बॉडीज म्हणजे नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत. नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडींचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक स्टॅच्युटरी आणि एक कॅबिनेटच्या रेझोल्युशनने तयार झालेल्या. ठीक आहे. तर आता आपण पहिली नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी बघूया, नीती आयोग. नीती आयोग जो निर्माण झाला तर तो मुळात पूर्वी जो योजना आयोग होता, प्लॅनिंग कमिशन होतं, तर त्याला रिप्लेस करण्यासाठी हा तयार झालेला आहे. नरेंद्र मोदी सरकार केंद्रामध्ये स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन पंचवार्षिक योजना राबवणारं जो प्लॅनिंग कमिशन होतं ते रद्द केलं आणि नीती आयोग स्थापन केला आणि नीती आयोगाद्वारे विविध योजनांचे इम्प्लिमेंटेशन ची प्रक्रिया सुरू केली गेली. तर नीती आयोग or National Institution for Transforming India was established via Union Cabinet Resolution on January 1st, 2015 as a premier policy think tank of the Union Government. म्हणजे नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 1915ला झालेली आहे. ठीक आहे. आणि ती देशातली सुप्रीम पॉलिसी थिंक टँक असणार आहे. स्थापना जी झाली ती युनियन कॅबिनेटच्या रेझोल्युशनने झालेली आहे. त्यानंतर इट इज एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल, नॉन स्टॅट्युटरी अँड ॲडवायझरी बॉडी आहे. म्हणजे ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख नसलेली बॉडी आहे. त्यानंतर संसदेच्या कायद्यानं स्थापन न झालेली बॉडी आहे आणि ही जी बॉडी आहे ती निव्वळ ॲडवायझरी बॉडी आहे. त्यानंतर आपण एम्स अँड फंक्शन ऑफ नीती आयोग बघूया. त्यानंतर की ऑब्जेक्टिव्ह टू एस्टॅब्लिश नीती आयोग वेअर, म्हणजे जे की ऑब्जेक्टिव्ज होते ते जवळजवळ एम्स अँड फंक्शन्स ऑफ नीती आयोग आहेत. तर त्याचे ऑब्जेक्टिव्स काय होते? टू वर्क ॲज अन ॲडवायझरी बॉडी टू गिव्ह डायरेक्शनल अँड स्ट्रॅटेजिक इनपुट टू युनियन गव्हर्नमेंट अँड ऑल्सो स्टेट गव्हर्नमेंट ऑन रिक्वेस्ट. म्हणजे युनियन गव्हर्नमेंटला डेव्हलपमेंटच्या स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ॲडवायझरी बॉडी म्हणून काम करणं आणि जर स्टेट गव्हर्नमेंटने अशा पद्धतीच्या डेव्हलपमेंटसाठी जर काय ॲडवाईस मागितलं तर स्टेट गव्हर्नमेंटला ॲडवाईस देणं हे त्यांचं महत्त्वाचं ॲडवायझरी काम आहे. त्यानंतर पुट अन एंड टू द स्लो अँड टार्डी इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसी बाय फॉस्टरिंग इंटरमिनिस्ट्री, इंटरस्टेट अँड सेंटर स्टेट कोऑर्डिनेशन. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत तर त्या पॉलिसींचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मार्गदर्शन करणं आणि त्याहीपेक्षा इंटरस्टेट एखादी पॉलिसी असेल तर त्या पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनच्यासाठी कोऑर्डिनेशन करणं किंवा सेंटर आणि स्टेट यांच्यामध्ये पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनबाबत कोऑर्डिनेशन करणं हे नीती आयोगाचं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर टू फॉस्टर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ स्ट्रॉंग स्टेट मेक्स अ स्ट्रॉंग नेशन. म्हणजे
मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला, तो म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं एक बेसिक प्रिन्सिपल काय आहे? स्ट्रॉंग स्टेट मेक्स अ स्ट्रॉंग नेशन. म्हणजे राज्य जर स्वावलंबी झालीत आणि ती स्ट्रॉंग झालीत, तर अशा स्वावलंबी आणि स्ट्रॉंग राज्यांच्यापासून निर्माण होणारा देशच हा स्ट्रॉंग असणार आहे, अशी यामागची धारणा आहे. तर मग हे करण्यासाठी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ची संकल्पना त्यांनी इंट्रोड्यूस केली. त्यानंतर टू रिप्लेस टॉप डाऊन डेव्हलपमेंट ॲप्रोच विथ बॉटम अप डेव्हलपमेंट ॲप्रोच. म्हणजे नियोजन आयोग जेव्हा होता, प्लॅनिंग कमिशन, तेव्हा डेव्हलपमेंटची जी काय स्ट्रॅटेजी होती ती टॉप डाऊन होती. टॉप डाऊन म्हणजे कसं? डेव्हलपमेंट कशी करायचं याचं नियोजन हे केंद्रीय स्तरावरती ठरलं जायचं आणि त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे खालीपर्यंत येत होतं. पण मोदी गव्हर्नमेंटला अपेक्षित असणारा जो काय हा बॉटम अप ॲप्रोच आहे, तर त्यामध्ये नियोजन हे बॉटम लेवलला होतं आणि बॉटमपासून तो वरपर्यंत येत हे केंद्रीय नीती आयोगापर्यंत येतं आणि त्यांच्याकडे खालून आलेल्या ज्या काही रेकमेंडेशन्स आहेत, तर त्या खालून आलेल्या रेकमेंडेशन्स नीती आयोग या सुप्रीम बॉडीसमोर मांडत असते. म्हणजे थोडक्यात प्लॅनिंग कमिशन जे होतं तर ते डिसिजनच्या बाबत सेंट्रलाइज होतं आणि नीती आयोग जे होतं तर ते डिसिजनच्या बाबत डिसेंट्रलाइज आहे. त्यानंतर टू डिझाईन पॉलिसी फ्रेमवर्क फॉर विकर सेक्शन ऑफ अ सोसायटी दॅट मे नॉट हॅव बेनिफिटेड फ्रॉम द इकॉनॉमिक प्रोग्रेस. म्हणजे समाजामधला जो विकर सेक्शन आहे, ज्याला आर्थिक प्रगतीची फळं मिळालेली नाही आहेत, तर अशा विकर सेक्शनच्या उन्नतीसाठी पॉलिसी तयार करणं, त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं हे नीती आयोगाच्या महत्त्वाच्या कामांपैकी एक आहे. त्यानंतर टू क्रिएट नॉलेज, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप सपोर्ट सिस्टीम व्हाया द कम्युनिटी ऑफ अ नॅशनल अँड इंटरनॅशनल एक्सपर्ट, प्रॅक्टिशनर्स अँड पार्टनर्स. म्हणजे देशातील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काय तज्ज्ञ मंडळी आहेत यांच्याद्वारे नॉलेज म्हणजे ज्ञान किंवा नवाचार म्हणजे इनोव्हेशन, नवीन शोध लावणं, त्याला इनोव्हेशन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला उन्मेष किंवा नवउन्मेष असा शब्द वापरला जातो. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काय ज्ञानाचे रिसोर्सेस आहेत ते वापरून भारतातलं ज्ञान वाढवणं आणि नवीन संशोधनाला, नवीन उन्मेषाला चालना देणं. त्यानंतर टू सर्व ॲज अ प्लॅटफॉर्म फॉर रिसोल्युशन ऑफ अ इंटरसेक्टरल अँड इंटरडिपार्टमेंटल इशू इन ऑर्डर टू ॲक्सिलरेट द इम्प्लिमेंटेशन ऑफ द डेव्हलपमेंटल अजेंडा. त्यानंतर टू मॉनिटर अँड इव्हॅल्युएट द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोग्रॅम्स अँड फोकस अ टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ द अबाव फंक्शन्स ऑफ अ नीती आयोग कॅन बी डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज. म्हणजे ही जी काही कामं आहेत तर त्याच्या आधारावरती नीती आयोगाचं काम आहे तर ते 4 कॅटेगरीवरती डिवाईड झालेलं आहे. टू ॲक्ट ॲज अ रिसोर्स सेंटर अँड नॉलेज हब. त्यानंतर डिझाईन पॉलिसी अँड प्रोग्राम नेटवर्क, फॉस्टर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम,
मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे कंपोजिशन ऑफ अ नीती आयोग. कंपोजिशन ऑफ नीती आयोग. नीती आयोगामध्ये चेअरमन असतात प्राईम मिनिस्टर आणि व्हाईस चेअरमन असतात ते प्राईम मिनिस्टरद्वारे अपॉइंट केले जातात. त्यानंतर याच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कोण कोण असतं? इट्स मेंबर्स आर चीफ मिनिस्टर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑफ द युनियन टेरिटरी. म्हणजे चीफ मिनिस्टर्स असतात आणि ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही आहे तर अशा राज्यामधल्या किंवा युनियन टेरिटरीचे जे काय ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात तर त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर रिजनल काउन्सिल्स तयार केलेले आहेत. म्हणजे रिजनल काउन्सिल्समध्ये म्हणजे भारताचं विभाजन काही वेगवेगळ्या रिजन्समध्ये केलेलं आहे आणि त्या वेगवेगळ्या रिजन्सचे जॉग्राफिकल कंडिशन जवळपास एकसारखेच असते आणि जॉग्राफिकल कंडिशन्स एकसारखेच असल्यामुळे त्यांचे असणारे जे काय सोशिओ इकॉनॉमिक जॉग्राफिकल एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स जे आहेत ते जवळपास समान पद्धतीचे असतात आणि त्याच्यामुळं ही रिजनल काउन्सिल ही समान हितसंबंध असणाऱ्या गटाची तयार केलेली असते आणि त्याची रचना कशी आहे तर त्यामध्ये चीफ मिनिस्टर्स असतात. म्हणजे त्या गटामध्ये मोडणाऱ्या राज्यांचे चीफ मिनिस्टर्स असतात आणि युनियन टेरिटरीज जे असतील तर त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात. त्यानंतर व्हाईस चेअरमन जो आहे तर तो आपण बघितला तो प्राईम मिनिस्टरद्वारे निवडला जातो. त्यानंतर नीती आयोगामध्ये फुल टाईम मेंबर्स असतात, पार्ट टाईम मेंबर्स असतात आणि एक्स ऑफिसो मेंबर्स असतात. तर एक्स ऑफिसो मेंबर्स कोण कोण असतात तर 4 कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री आहेत तर त्याचे एक्स ऑफिसो मेंबर्स असतात. तर त्यामध्ये सहसा हे मेंबर्स हे फायनान्स मिनिस्टर, होम मिनिस्टर अशा उच्च दर्जाच्या ज्या काही मिनिस्ट्री आहेत तर त्यांचे मेंबर्स असतात. पण हे जे 4 मेंबर्स आहेत ते स्पेशली पंतप्रधानांच्याद्वारे फिक्स केलेले असतात. त्यानंतर नीती आयोगाचा एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो. तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे का निवडलेला असतो तर हे पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा हे जे बाकीचे ऑफिसर्स आहेत तर ते रेग्युलरली तिथं काम करणारे नसतात. तर ते कधी 15 दिवसांनी, महिन्यांनी, 6 महिन्यांनी जेव्हा कधी जेव्हा मीटिंग असेल तेव्हा ते मीटिंगला हजर राहत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचा फुल टाईम काम करणारा एखादा ऑफिसर असणं गरजेचं असतं. म्हणून त्याच्यासाठी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. तर तो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो आहे तो प्राईम मिनिस्टरद्वारे निवडला जातो आणि तो हा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी दर्जाचा सिनियर IAS ऑफिसर असतो. म्हणजे साधारण 30 वर्ष IAS म्हणून झालेली व्यक्ती तिथं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ नीती आयोग म्हणून काम करत असते. त्यानंतर बघू आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशन. ही एक अत्यंत महत्त्वाची बॉडी आहे. याची एस्टॅब्लिशमेंट ही 1993ला झाली होती. ठीक आहे. आणि त्यामध्ये 2006ला काही किरकोळ अमेंडमेंट केले होते. तर याचं कंपोजिशन जे आहे ते अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे आणि याचे जे मेंबर्स आहेत तर ती निवडण्याची पद्धत किंवा ते कोणाकोणाद्वारे रेकमेंड केले जातात तर हे तर खूपच कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे याच्यावरती प्रश्न येत असतात. म्हणजे याचं काम काय आहे याच्यावरती फारसा प्रश्न येत नाहीत. पण याचं जे काय
चेअरमन आहेत आणि मेंबर्स आहेत, तर त्यांना रेकमेंड करणारी बॉडी कोण कोण आहे, तर त्याच्यावरती प्रश्न येत असतात. तर नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे जे चेअरमन असतात, तर ते भारताचे निवृत्त सरन्यायाधीश तिथं काम करत असतात आणि त्यांची जे रिटायरमेंटचं एज आहे तर ते 70 असतं. आपण बघून घेऊ. Composition of the commission. The commission is a multi-member body consisting of a chairman and 4 members. म्हणजे मल्टी मेंबर बॉडी असते, यामध्ये एक चेअरमन आणि 4 मेंबर असतात. द चेअरमन शुड बी रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड द मेंबर्स शुड बी सर्विंग ऑर द रिटायर्ड जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट, serving or retired chief justice of high court, and 2 persons having knowledge or practical experience with respect to the human right. म्हणजे म्हणजे याचे मेंबर्स कोण कोण असतात, तर सुप्रीम कोर्टचे जज असतात, त्यानंतर सर्विंग किंवा रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असतात आणि 2 असे मेंबर असतात की जे ज्यांना ह्युमन राईट मधला प्रॅक्टिकल अनुभव असतो, म्हणजे कार्यकर्ते वगैरे ते असतात. मग हे झाले त्याचे फुल टाईम मेंबर्स. पण हे फुल टाईम मेंबर्स सोडून या कमिशनमध्ये काही एक्स ऑफिसो मेंबर्स असतात, म्हणजे पदसिद्ध सदस्य असतात. मग पदसिद्ध सदस्य कोण कोण असतात, तर चेअरमन ऑफ अ नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटीज, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटीजचा जो काही चेअरमन असेल तर तो पदसिद्ध सदस्य असतो. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर SCs अँड नॅशनल कमिशन फॉर ST अँड नॅशनल कमिशन फॉर विमेन्स, या कमिशनचे जे चेअरमन आहेत तर ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानंतर ही बीट अत्यंत महत्त्वाची आहे. द चेअरमन अँड द मेंबर्स आर अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑन द रेकमेंडेशन ऑफ द 6 मेंबर्स कमिटी कन्सिस्टिंग ऑफ प्राईम मिनिस्टर ॲज अ हेड, त्यानंतर स्पीकर ऑफ अ लोकसभा, त्यानंतर डेप्युटी चेअरमन ऑफ द राज्यसभा, लीडर्स ऑफ द अपोजिशन इन द बोथ हाऊसेस, बोथ हाऊसेस ऑफ द पार्लमेंट अँड द सेंट्रल होम मिनिस्टर. अशा 6 जणांची बॉडी असते आणि या 6 जणांच्या बॉडीद्वारे जो कोणी व्यक्ती रेकमेंड केला जाईल तर त्या व्यक्तीला प्रेसिडेंटद्वारे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा चेअरमन म्हणून निवडलं जातं. त्यानंतर जर त्या मेंबर्समध्ये समजा एखादा सिटिंग जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट और सिटिंग चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असेल त्या मेंबर्समध्ये, म्हणजे त्या जजेसमध्ये सध्याचा चालू स्थितीतला सुप्रीम कोर्टामधला न्यायाधीश असेल किंवा चालू स्थितीतला हायकोर्टातला सरन्यायाधीश असेल, तर त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी भारताच्या चालू स्थितीतील चीफ जस्टिस ऑफ इंडियाची परमिशन घेणं गरजेचं असतं. त्यानंतर चेअरमन अँड मेंबर्स होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 years or until they attain age of 70.
excuse me. The chairman and members hold office for a term of 5 years or until they attain age of 70 years, whichever is earlier. म्हणजे ते वयाची 70 वर्ष किंवा सर्व्हिसची 5 वर्ष यापैकी जे लवकर होईल तोपर्यंत ते पदावरती राहू शकत असतात. After their tenure, the chairman and the members are not eligible for further employment under the central or state government. म्हणजे इथून एकदा रिटायर्ड झाल्यानंतर त्यातले जे मेंबर्स असतील तर त्यांना पुढे कुठेही अपॉइंटमेंट मिळू शकत नाही किंवा पुढे कुठेही ते अपॉइंट होऊ शकत नाही. त्यानंतर प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह chairman or any member from the office under following circumstances. म्हणजे प्रेसिडेंट चेअरमनला किंवा अन्य मेंबर्सला खालील कारणावरून त्याला पदावरून दूर करू शकतो. तर ती कारणं काय काय आहेत बघा. इफ जजेस आर इनसॉल्वंट, म्हणजे तो दिवाळखोर झालेला असेल तर. इनसॉल्वंट दिवाळखोरचा अर्थ आपण मागील लेक्चरला बघितलेला आहे. त्यानंतर ड्युरिंग हिज टर्म ऑफ ऑफिस इन एनी पेड एम्प्लॉयमेंट आउटसाइड द ड्युटीज ऑफ हिज ऑफिस, म्हणजे तो या पदावरती असताना त्यानं अन्य ठिकाणी काही पेड सर्व्हिसेस जर देत असेल तर त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. त्यानंतर इफ ही इज अनफिट टू कंटिन्यू इन ऑफिस बाय रिझन ऑफ द इन्फर्मिटी ऑफ अ माइंड ऑर द बॉडी, म्हणजे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनफिट असेल असं जर सिद्ध झालं तर तो या पदावरून दूर केला जाऊ शकतो. त्यानंतर अनसाऊंड माइंड अँड स्टँड टू डिक्लेअर बाय द कॉम्पिटंट कोर्ट, म्हणजे तो वेडपट आहे असं जर का एखाद्या कोर्टनं जर डिक्लेअर केलं तरी त्याला या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. त्यानंतर त्याला एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी जर तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. आणि या कारणांसोबतच प्रेसिडेंट त्याला प्रूव्ड मिसबिहेअर आणि इनकॅपॅसिटी या कारणांच्यावरून सुद्धा पदावरून दूर करू शकतो. ठीक आहे. However, in this case, a president has to refer the matter to the Supreme Court for an inquiry. If the Supreme Court, after the inquiry, upholds the cause of a removal and advises so, then the president can remove the chairman or the member. म्हणजे जर प्रूव्ड मिसबिहेअर किंवा इनकॅपॅसिटी या कारणावरून जर त्याला पदावरून दूर करायचं असेल तर प्रेसिडेंट संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टकडे इन्क्वायरीसाठी पाठवत असतं आणि सुप्रीम कोर्ट त्यामध्ये इन्क्वायरी करत असतं. आणि जर त्यामध्ये जर का तो दोषी आढळला म्हणजे त्याचं मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी जर सिद्ध झाली तर सुप्रीम कोर्टाच्या रेकमेंडेशननुसार प्रेसिडेंट त्याला पदावरून दूर करत असतो. त्यानंतर सॅलरीज अँड अलाउन्सेस अँड अदर कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस ऑफ द चेअरमन ऑर द मेंबर्स आर डिटरमाइंड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बट दे कॅनॉट बी वेरीड बाय हिज डिसॲडव्हान्टेज आफ्टर हिज अपॉइंटमेंट. म्हणजे त्यांचे सॅलरी अँड अलाउन्सेस जे आहेत तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे डिसाईड केले जातात, पण ते त्यांच्या पदाच्या कालखंडामध्ये त्यांना त्यांच्या हिताला बाधा आणतील अशा पद्धतीनं बदलले जाऊ शकत नाहीत. त्यानंतर आता आपण बघू सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI हे नाव ज्यांना ऐकलेलं नाही आहे
असा कुणीही कॅन्डिडेट असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. म्हणजे सी बी आय हे नाव आपण खूप लहानपणापासून ऐकलेलं आहे. सी बी आय आणि सी आय डी हे पिक्चरमध्ये तरी सर्रास वापरलं जाणारं नाव आहे. त्यानंतर थोडं शहाणं झाल्यानंतर आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा मीडियामध्ये हे नाव आपण बरेच वेळा ऐकलेलं आहे. तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन वॉज सेटअप इन 1963 बाय द रेझोल्युशन ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर. ठीक आहे. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न एखादा येऊ शकतो. लॅटर इट वॉज ट्रान्सफर्ड टू द मिनिस्ट्री ऑफ द पर्सनल अँड नाऊ इट एन्जॉय अ स्टेटस ऑफ ॲन अटॅच्ड ऑफिस. म्हणजे सद्यस्थितीत सी बी आयचं जे काही कंट्रोल आहे तर ते होम मिनिस्ट्रीच्या अंडर नाही आहे, तर ते मिनिस्ट्री ऑफ द पर्सनल अफेअर्सच्या अंतर्गत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे तेच हे सांगितलेलं आहे. इट कम्स अंडर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द पर्सनल अँड ट्रेनिंग ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द पर्सनल. मित्रांनो, यू पी एस सीचं जे काही कंट्रोल आहे तर ते सुद्धा डिपार्टमेंट ऑफ द पर्सनल अँड ट्रेनिंगच्या अंतर्गत येत असतं. याचे मंत्री कोण असतात माहिती आहे का तुम्हाला? पंतप्रधान कार्यालयाचे जे मंत्री असतात तर ते या डिपार्टमेंटचे मंत्री असतात. सी बी आय इज द मेन इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. सी बी आय ही सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टिगेशनची मेन एजन्सी आहे. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रिव्हेन्शन ऑफ द करप्शन अँड मेंटेनिंग इंटिग्रिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रिव्हेन्शन ऑफ द करप्शन. म्हणजे हे करप्शन थांबवण्यासाठी आणि प्रशासनामध्ये इंटिग्रिटी येण्यासाठी हे महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे आहे आता आपण बघणारच आहोत, तर त्याला असिस्ट करण्याचं महत्त्वाचं काम हे सी बी आय करत असतं. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल अपॉइंट ऑफिसर्स ऑफ द रँक ऑफ Central government shall appoint officers of the rank of the SP and above in CBI on the recommendation of the committee consisting of the Central Vigilance Commissioner as the chairman, the Vigilance Commissioners, the Secretary and the Home Ministry and the Secretary of the Department of Personnel. म्हणजे त्यामध्ये कोण कोण असतं तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर असतो, त्यानंतर सेक्रेटरी ऑफ द होम मिनिस्ट्री असतो, त्यानंतर सेक्रेटरी ऑफ अ डिपार्टमेंट ऑफ पर्सनल यामध्ये समावेश असतो. त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आपण बघू. सी व्ही सीची स्थापना जी आहे तर ती के संथानम म्हणून एक व्यक्ती होते, तर त्यांच्या रेकमेंडेशननुसार याची स्थापना झालेली आहे. द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन वॉज सेटअप बाय द गव्हर्नमेंट इन फेब्रुवारी 1964 ऑन द रेकमेंडेशन ऑफ द कमिटी ऑन प्रिव्हेन्शन ऑफ द करप्शन हेडेड बाय द श्री के संथानम टू ॲडवाइज अँड गाईड सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज इन द फील्ड ऑफ द व्हिजिलन्स. व्हिजिलन्सचा अर्थ आहे निगराणी राखणे किंवा पर्यवेक्षण करणे. लक्षात घ्या. म्हणजे सॅटेलाईट जे आहेत तर ते व्हिजिलन्सचं काम करत असतात, लक्षात घ्या. किंवा ड्रोन कॅमेरे जे आहेत तर ते व्हिजिलन्सचं काम करत असतात. म्हणजे के संथानम यांच्या रेकमेंडेशननुसार सी व्ही सीची स्थापना झालेली आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला सी व्ही सी असं म्हणतात. सी व्ही सी इज कन्सिव्ड टू बी द अपेक्स व्हिजिलन्स
vigilance constitution, free of a control from an executive authority, monitoring all vigilance's activities under central government. Its advice various authorities in central government organization in planning, execution, reviewing and performing their vigilance work. म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीजला ॲडवाईस देण्याचं काम सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन करत असतं. तर मित्रांनो, आपण नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बघितल्या. नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये आपण प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस करणाऱ्या नीती आयोगाविषयी बघितलं आपण. त्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशनविषयी बघितलं आपण. त्यानंतर आपण CBI विषयी बघितलं. त्यानंतर आपण सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनविषयी बघितलं. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज यांच्यातला फरक आपण बघितलेला आहे. आणि या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या, हे आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, आजचं लेक्चर संपलं असं मी घोषित करतो.